मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानं मुंबईची तुंबापुरी झाली। अवघ्या काही तासांच्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं। अशा वेळी पाणी उपसणारी यंत्रणा पुरेशी प्रमाणात कार्यान्वित नव्हती, म्हणून मुंबई पालिकेनं लघु उदंचन केंद्र परिचालकांवर आता कारवाई केलेली आहे। 4 परिचालकांना प्रत्येकी 10 लाखांचा दंड पालिकेनं आकारलाय। यामध्ये हिंदमाता, गांधी मार्केट, येलो गेट आणि चुनाभट्टी या ठिकाणी लघु उच्चन केंद्र जे होतं ते परिचालकांकडून प्रत्येकी 10 लाख रुपये म्हणजेच एकूण 40 लाख रुपये दंड हा ठोठावण्यात आलेला आहे। भूषण, नक्कीच लागवी एकंदर काल परवा मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला। त्या संपूर्ण मुसळधार पावसाने कुठेतरी पालिकेचे संपूर्ण दावे जे होते ते फोल ठरले आणि एकंदर संपूर्ण गोष्टीनंतर या संपूर्ण घडामोडीनंतर पालिका जी आहे ते सध्या खडबडून जागी झालेली आहे। त्याने एकंदर कारवाईचा बडगा उगारलेला आहे आणि त्यानुसारच ज्या ठिकाणी पाणी साचलं होतं, अगदी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं, अगदी किंग सर्कल असेल, किंग सर्कल येथील गांधी मार्केट असेल, त्यानंतर हिंदमाता असेल, चुनाभट्टी असेल किंवा येलो गेट असेल, या 4 पंपिंग स्टेशनवरती त्यांची सध्या कारवाई केलेली आहे। या पंपिंग स्टेशनचे जे परिचालक होते त्या प्रत्येक परिचालकावरती 10 लाख रुपये इतका दंड आकारला गेलेला आहे। त्यामुळे कुठेतरी पालिका संपूर्ण पंपिंग स्टेशनवर कारवाई करून आपले हात वर करत आहे किंवा हात झटकत आहे का असा सध्या सवाल निर्माण होतो। त्यामुळे येत्या काळामध्ये या संपूर्ण गोष्टीवरती सध्या राजकारण होईल का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी या संपूर्ण पंपिंग स्टेशनच्या परिचालकांवर कारवाई केलेली आहे आणि एकंदर प्रत्येकी 10 लाख रुपये इतका मोठा दंड सध्या पालिकेने आकारलेला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये या संपूर्ण कारवाईनंतर किती सुधारणा होते किंवा एकंदर या संपूर्ण ठिकाणी सध्या पाऊस जर पुन्हा पडला तर पुन्हा या संपूर्ण गोष्टी होतात की नाही, या समस्या उद्भवतात की नाही हे पाहणे सुद्धा महत्त्वाचं असेल। लागवी, निश्चित भूषण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।